भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार. भरत शेठ, अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे, कसा चालला हा दिवस? काय नाही, आजचा पहिला दिवस यांचं भाषण, अध्यक्षांचं आपलं राज्यपालांचं भाषण झालं आणि त्यानंतर आता काही किरकोळ कामकाज होतं ते संपलं आणि उद्यापासून रेग्युलर कामकाज सुरू होईल. पण करमते भरत शेठ अधिवेशनामध्ये? कारण बरीच चर्चा आहे, न्यूजपेपरला पण बऱ्याच चर्चा झडत आहेत पालकमंत्री पदाबाबत. नाही, ते काय ते होईल ना, आज नाही उद्या, उद्या नाही परवा होईल. ते काय थोडी संपणार आहे तो विषय, पण होईल, काळजी करू नका. त्याच्या सोबतचे जेवढे आमदार आहेत, 3 आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांनी पण सांगितलेलं आहे की भरत शेठ शिवसेनेचे पण आहेत आणि भाजपचे पण आहेत. सगळ्यांनीच पहिल्या फेरीतच सांगितलं. आम्ही 6 आमदार गेलो होतो तेव्हा पहिल्याच फेरीमध्ये त्यांनी सांगितलेलं. ते आता काही नवीन नाही रे. नाही, पण यामध्ये काही तोडगा निघतो असं दिसतंय, कारण कुठेही तडजोड करायला तयार नाही असं वारंवार बोललं जात आहे. तोडगा निघाल. आता आम्ही जे काय तिघांच्या ह्याच्यामध्ये चेंडू टाकलेला आहे तो आता ते 3 जण बसून करतील, तोडगा काढतील. पालकमंत्री होणार यावर तुम्ही ठाम आहात? 100%, 100%. 1% पण कमी नाही बोलत आम्ही. डीपीडीसीच्या रायगडच्या विकासाचा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि लगेच करून टाकू आम्ही. ते कशाला काळजी करायचं आहे? किती दिवसामध्ये हा निर्णय होईल असं वाटतं? आज संध्याकाळपर्यंत तुला सांगतो मी. नक्कीच 48 तास सांगतात. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, शिष्टमंडळ निश्चित भेटणार आहोत. त्यामुळे रायगडचा जो अधिकार आहे तो बरेचशा रूपाने मिळाला पाहिजे. काय हे वावगं नाही आहे आणि कोणीतरी बाळहट्ट सोडावा हे आमचं म्हणणं आहे. बाळहट्ट सोडला तर एका मिनिटात निर्णय होईल असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद भरत शेठ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय बालहट्ट सोडायला हवा, आदिती तटकरे यांना कुठेतरी नाव न घेता टोला लगावलेला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधीपर्यंत सुटणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.